विचारलं तुम्हाला का मला झोपेतून उठवायला घरातले पण झोपलेले आहेत का, ते नाही उठू शकत का मला, का घड्याळाचा फेर संपलाय हो, मला जागवता म्हणजे काय. तर इथे संत जागवता येते, संत तुकोबाराय सांगत आहेत कशातून जागवता आहेत ते. मला अविद्येतून विद्येकडे नेत आहे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेत आहे, मायेतून मायाधिपतीकडे नेत आहे, कामातून रामाकडे नेत आहे, भोगातून भगवंताकडे नेत आहे, वासनेतून वासुदेवाकडे नेत आहे. इथं ते मला जागृत करत आहे. सोपं नाहीये माऊली जागृत करणं. एखाद्याला नुसतं म्हणा बाबा कीर्तनाला येतोय तर कमीत कमी तंबाखू बाजूला ठेव, बिडी पिऊ नको. तो म्हणतो तुला काय करायचंय, तुझ्या खातो का मधीने शब्द. हा, त्याच्यानंतर मोबाईल नको वापरू, कीर्तन चालू असताना तरी कीर्तनामध्ये तरी मोबाईल बाजूला ठेव. तर लगेच रागाने पाहायला लागतो. सोबने कोणाला जागा करणं, इथं साध्या साध्या गोष्टीतून जागा करायला लागलं तरी लोक रागाने पाहतात. इथं भगवंताच्या रस्त्याला न्यायचं असं तर संतांना किती त्रास झाला असेल विचार करा. सोबनही जागा करणं. संत वारंवार येतात. तुकोबाराय काय सांगताय, निरंतर जागृती. निरंतरचा अर्थ काय, 4 दिवस मी त्याला कीर्तनाला बोलवायला गेलो, येतच नाही, 5व्यांदा सोडून दिलं, याला निरंतर नाही म्हणत. निरंतर म्हणजे काय, पतंजली ऋषींनी सांगितलं आहे, तो दीर्घकाले नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. सतत किती काही हो मी त्याला सोडणार नाही. कसा तो मार्गाला लागत नाही, त्याची शक्ती मोठी का माझी शक्ती मोठी, त्याला घेऊनच येईल. याला म्हणतात नाही संत निरंतर मला जागृत